जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. तुकारामांच्या सगळ्या अभंगांमध्ये जो संघर्ष असतो तो एकतर बाहेरच्या व्यवस्थेबरोबर असतो, जातीयवादाबरोबर असतो, शब्दज्ञानामुळं उगाचच महंती पावलेले ब्राह्मण लोक आहेत त्यांच्याबद्दलचा असतो, तिटकारा किंवा एकूण शिष्टपणाबद्दलचा तिकार त्याबद्दल असतो. पण त्याहीपेक्षा आणि विठोबाबरोबरचं भांडण तर आहेच, पण स्वतःचा अहंकार जो आहे त्याच्याबरोबरचा संघर्ष हा सगळ्यात मोठा संघर्ष तुकारामांच्या आयुष्यातला. तुकाराम हे जगद्गुरू झाले, तुकाराम हे संतपदी पोचले, त्यामध्ये हा सगळ्यात मोठा संघर्ष त्यांचा झाला, स्वतःच्या अहंकाराबरोबरचा संघर्ष. स्वतःबरोबरचा संघर्ष जो आहे, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन म्हणायचं, तर त्या संघर्षाचे जे अभंग आहेत ना ते मराठीमध्ये अक्षरशः युनिक आहेत, म्हणजे एकमेव अद्वितीय आहेत. असा संघर्ष दुसऱ्या संतांमध्ये तुम्हाला दिसतो, चोखोबांमध्ये दिसतो. पण उदाहरणार्थ एकनाथांच्या मध्ये हा दिसत नाही, ज्ञानदेवांच्या मध्ये दिसत नाही, नामदेवांच्या मध्ये सुद्धा दिसत नाही, कारण नामदेवांना अहंकार नव्हताच, म्हणजे ते बालभक्त असल्यामुळे लहानपणीच त्यांच्या अहंकाराचं विसर्जन पांडुरंगाच्या पायी झालेलं होतं. तसं तुकारामांचं नव्हतं. तुकारामांचं प्रापंचिक कर्तृत्व होतं, लौकिक कर्तृत्व होतं, जबाबदाऱ्या होत्या, आणि तुकारामांना बुद्धीचा अहंकार, त्या सगळ्याशी तुकारामांना एवढा हे याचा त्याचा क्षीण यायचा, या स्वतःच्या अहंकाराशी भांडण्याचा क्षीण काय येतो. त्याचे तुकारामांचे वेगळे अभंगच आहेत. म्हणजे मी ते असे, आता मी हे सगळं मला जे जाणवतं ते वेगळं वेगळं मी करायचं ठरवलंय आता, एकदा हे झालं आपलं की. पण माझ्या मीपणावरी पडो पाषाण, असा एक तुकारामांचा अभंग आहे. म्हणजे स्वतःच्या मीपणाचा त्रास होणे म्हणजे काय असेल बघा. आणि म्हणून जेव्हा तुकारामांच्या सारखा संत जेव्हा म्हणतो की नाही संतपण मिळत हे हाटी, बाजारात नाही मिळत ते संतपण, तर त्याच्यासाठी काय काय संघर्ष करायला लागतो मला माहिती आहे. असा जो तुकारामांचा पुढच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतरचे जे अभंग आहेत, त्यात जो आहे तो जीवासाठी मिळतं संतपण, असं त्यांनी सांगितलं. जीवासाठी अख्खा जीवच समर्पण करायला लागतो, अहंकारावर ताबा मिळवायला लागतो, तेव्हा कुठं संतपण मिळतं, असं तुकारामांनी स्वतः नंतर सांगितलेलं आहे. तर त्या त्या संघर्षातला म्हणजे स्वतःबद्दलचा जो संघर्ष आहे, स्वतःशी असलेला संघर्ष आहे, त्याचा एक अभंग आत्ता त्यांनी आपण आज सुरुवात करतोय. त्यामध्ये तुकारामांना फार तशी, आता त्यांचं आयुष्याचं अवघं 42 वर्षाचं आयुष्य, म्हणजे 1608चा जन्म आहे, 1648, हे 40 वर्षाचंच खरं कसं बसं. 1648ला त्यांचं वैकुंठ गमन आहे. तर 40 वर्षाचंच अख्खं आयुष्य, त्यात पहिली 20-22 वर्ष तर संसारातच गेली त्यांची. आणि मग त्यांना उपरती झाली, मग गुरुकृपा झाली, म्हणजे अवघ्या 20 वर्षातली हे सगळे अभंग रचना आहेत. आणि सगळं जो प्रगती आहे ती फक्त 20 वर्षातली आहे, अभंग रचना आणि सगळी आध्यात्मिक प्रगती जी आहे ती 20 वर्षातली आहे. त्यामुळं तुकारामांना खरं प्रसिद्धी फार लवकर मिळाली, आणि खूप पंचक्रोशीमध्ये सगळा त्यांचे अभंग गायले जाणं, मौखिक परंपरेचा हिस्सा होणं, तुकारामांचे अभंग ही फार मोठी घटना होती. आणि त्यांचे अभंग पाठ करून म्हणणे ही त्याकाळी त्यांच्या हयातीतच ती प्रथा पडलेली होती. इतकी प्रथा पडलेली होती की आमचे जयराम स्वामी वडगावकर म्हणून महाराज होते, त्यांचं रहिमतपुराच्या जवळ त्यांचं गाव आहे. अं, तर त्या त्या ते प्रवचन करत असत. अंबाबाईच्या देवळात त्यांनी केलेलं प्रवचन ऐकून बहिणाबाईंना ओढ लागली तुकारामांचं शिष्यत्व पत्करायची, आणि मग त्या देहूला आल्या आणि तुकारामांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं. स्वतःच्या हयातीतच एक लेजंड होणे अभंगाच्या कर्तृत्वामुळं. काय टी व्ही नाही, इंटरनेट नाही, रेडिओ नाही, अशा काळात माध्यमांचं काहीच नसताना तुकारामांचं संतत्व सगळीकडे पसरलेलं होतं. पश्चिम महाराष्ट्रात तर मावळ भागामध्ये, आमच्या कोल्हापूरपर्यंत, दक्षिण महाराष्ट्रापर्यंत त्यांची कीर्ती पसरलेली होती. तर ह्या कीर्तीचा त्यांना स्वतःला त्रास व्हायला लागला, की हे हे ही कीर्तीमुळे मान मिळायला लागला, त्या मानामुळे अहंकार सुखावला जायला लागला, आणि तुकारामांना सावध करणारं कोणच नव्हतं. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी, असं जे तुकारामांनी म्हटलं, त्याचं कारण माझा अहंकाराला कोणीतरी ठेस लावणारं पाहिजे पांडुरंगा, आणि म्हणून निंदकाचे सुद्धा त्याने आभार मानले. हे असं संतत्व असतं. हा अभंग आहे आजचा, तो त्यातलाच आहे. ते विठोबाशी म्हणतायत की मला का मोठेपण मिळतंय विठोबा, असा 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 हा संवाद आहे. कोणाशी करणार? विठोबाशीच सगळा संवाद करणार. कारण बाहेरच्या जगाशी हा संवाद केला की ते म्हणणार बघा काय नम्र आहेत बघा. हे परत म्हणजे नम्रपणाचा मोठा त्यांच्यावर त्यांच्या शिरपेस खोवून
परत आणखीन मोठेपणा वाढणार, नम्रपणाचा आरोप होऊन. तर तेवढं काही मी नम्र पण नाही आहे. तर ते स्वतःचा सगळं लहानपण कुणाबरोबर सांगतायत, तर सगळंच पांडुरंगाबरोबर सांगायचा स्वभाव असल्यामुळे पांडुरंगाशीच ते बोलतायत. आणि ते काय म्हणतात बघा, यातीही न, आणि मग कसली जातच नाही मला पांडुरंगा, मला कसला मोठेपणा आणि मला कसला अभिमान. यातीही न मज काय तो अभिमान, मानी तुझ जन नारायणा. नारायणा, तुझा सगळा मोठेपणा माझ्या अंमगात असतो, तर त्यालाच खरी ओळख आहे रे. सगळा सगळा मोठेपणा हा तुझ्या नामाचा आहे. माझे अभंग फक्त साधन आहेत. आणि तुझ्या मोठेपणाला मानी तुझं जन नारायणा, तुझा एवढा मान आहे, तो मान बरोबर आपला वाहकाला आपला मिळतोय, मला मिळतोय. माझी कसली जात, मला जात नाही, पात नाही, मला काहीच नाही, श्रेष्ठत्व नाही, ज्ञान नाही, काही नाही. त्यामुळं म्हणजे ते स्वतःकडे अहंकार येऊ नये यासाठी किती काळजी घेतात बघा. पांडुरंगा, तुझ्या मोठेपणामुळे तुझं नाव गाईल तो मोठं होईल, मला तुझं नाव घेण्याची बुद्धी झाली म्हणून मला हा मोठेपणा मिळतोय, पण माझी काय पात्रता नाही. यातीही न मज काय तो अभिमान, कशाला मला अभिमान पाहिजे. मानी तुझं जन नारायणा, तुझा मोठेपणा सगळा. काय सुख मज तयाची हे खंती, आपुलाला घेती गुण भाव. लोक त्यांच्या त्यांच्या गुणामध्ये, त्यांचं ज्या गुणात ते असतात त्या गुणातला अनुकूल असे अभंग त्यांना माझे मान्य होतात. आणि मग मला तो उगीच मान मिळत राहतो. मी पांडुरंगाचं नाव माझ्या माझ्या पद्धतीनं घेत राहतो. लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते ऐकत राहतात. आणि मग मला मात्र मान मान देत राहतात. त्यामुळे त्यामध्ये कोणी मान दिला नाही तर मला खंत वाटायचं काही कारण नाही. मान मिळाला तर मला मोठेपण वाटायचं काही कारण नाही. असं पण आहे ना, म्हणजे तो तो मान मिळायला लागला आणि समजा कोणी दिला नाही, तर त्याचा अपमान होतो. असा तो अभिमानाचे सगळे प्रश्न आहेत, ते तुकाराम त्यातनं जात आहेत. म्हणून ते म्हणतात, खंती तर कशाला वाटून घ्यायची. माझ्या अभंगाला समजा कुठे जर मिळालीच नाही दाद, तर ती खंती तर कशाला वाटून घ्यायची. त्याचा गुण काय आहे ते पांडुरंगा, तू आणि ते माझे ऐकणारे श्रोते यांच्यातलं नातं आहे. त्या नात्यानं मी फार बाधित होऊ नये. तर माझा अभंग एखाद्याला आवडलाच नाही, मला अपेक्षा असून सुद्धा, तर तो त्याला पांडुरंगाकडे शरण झालेलाच नाही अजूनही, असं मी समजून जातो. समजा त्याला आवडला खूप, तर पांडुरंगाची महती त्याला कळली आहे, त्याचं भाग्य म्हणून तो तुझ्याशी रत झाला, तुझ्या शरणावर शरण आला माझ्या अभंगाचं निमित्त करून. मी फक्त निमित्त मात्र आहे. माझं निमित्त मापासी बैसविलो आहे, काय ते जाणे स्वामी सत्ता. असा जो अभंग आहे, तसंच तुकाराम म्हणतायत. आणि ते स्वतःशी पण बोलणं आहे आणि पांडुरंगाशी पण बोलणं आहे. असं संत मनातला हा संघर्ष आहे स्वतःच्या अभिमानाबरोबरचा. द्रव्यामुळे माथा वाही गेली चिंधी, हो न जयामध होत हो न जयामध्ये होता गाठी. हे द्रव्यामुळे माथा, म्हणजे माझ्याकडे काही नाही आहे, द्रव्याची पण संपत्ती नाही, काही नाही. तुझ्या नामाची संपत्ती तेवढी मी माझ्या डोक्यावर वाहतो. तुका म्हणे जन वंदितो वेगळा, मजसी दुर्बळा काय चाड. तुकाराम म्हणतात, मी दुर्बळ आहे. सगळी जे बळ आहे, सगळी सत्ता आहे, सगळं वैभव आहे, ते पांडुरंगा तुझं आहे. आणि दुर्बळपण फक्त माझा आहे. आणि हा जन जो आहे, तुका म्हणे जन वंदितो वेगळा. तुकारामांनाच आता बहिणाबाईंनी तर सरळ लिहिलेलं आहे, अहो हे तुकाराम आहेत ना, हेच विठोबा आहेत माझ्यासाठी. आता बघा बरं, काय हयातीत मिळालेला मान आहे हा, त्यांच्या भक्ताकडून. बहिणाबाईंनी त्यांच्या अभंगात लिहिलं, हीच मूर्ती. आणि हा अभंग हा सगळ्या सर्व शिष्यांना आपले गुरु परमेश्वर वाटत आलेले आहेत. आणि ती महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे. असे गुरु खरंच इथं निर्माण झाले. उदाहरणार्थ आमची जनाबाई म्हणते, हो नामदेव आहे ना, हा नामदेव करवटेला असा लंगोटी बांधून विठ्ठल नामात दंग झालेला स्वतः विठोबाच आहे. चंद्रभागेच्या तरी नाचणारा हा विठ्ठलच आहे, असं असं जनाबाईंनी लिहिलंय. अगदी तेच उद्गार बरोबर बहिणाबाईंनी, तुकारामांचे शिष्य, त्यांनी काढलेले आहेत, की अहो ही पांडुरंगाचीच मूर्ती आहे, ही माझ्यासमोर बसलेली अभंग सांगणारी आहे, ही पांडुरंगाचीच मूर्ती आहे. आता हे असं जर ऐकतायत स्वतःच्या हयातीमध्ये आपलं मोठेपण तुकाराम, तर त्यांना स्वतःला एकांतात आल्यानंतर पांडुरंगाशी बोलताना ते म्हणतायत, तुका म्हणे जन वंदितो वेगळा, मजसी दुर्बळा काय चाड. मी दुर्बळच आहे आणि हे मला लक्षात ठेवायला पाहिजे. मलाच पांडुरंग म्हणणारे लोक आहेत, तर ते तुझा महिमा गातायत, मी त्याच्यापासून पूर्णपणे वेगळा आहे. अशा पद्धतीचा हा हा अभंग आहे. हा अभंग आपल्यासाठी लिहिलेलाच नाही आहे. हा अभंग त्यांनी स्वतःशी बोलता बोलता लिहिलेला आहे. पांडुरंगा, अभिमानाचा तेवढा आता दोष मला लागू देऊ नको, मला वाचव यातनं, सगळी तुझी महती मी गातोय आणि बाकी काहीही नाही. मी तो हमाल भारवाही, असं बऱ्याच अभंगामध्ये तुकारामध्ये म्हटलंय. त्या जातीचा हा अभंग. आता एक रामचरित्राचे अभंग, तुकारामांनी रामाचे पण अभंग लिहिले. सर्व संतांनी रामाची महती गायली.
आणि तुकारामांनी पण ती गायली. आमच्या एकनाथांनी तर भावार्थ रामायण लिहिलं. आणि ते भावार्थ रामायण फार वाचण्याजोगं रामायण आहे. नाही तर आपण नाथांबद्दल वेगळं करूच सत्र. तर नाथांचं फार त्यात राजकीय विधान असल्यासारखं आहे. त्या काळामध्ये लढाईला स्फूर्ती लोकांना व्हावी अशा पद्धतीनं रामाचं चिंतन एकनाथांनी केलं. आणि भावार्थ रामायण तुकारामांनी वाचलेलंच होतं. तुकारामांनी सगळे नाथ वाचून काढलेले होते, त्यावर चिंतन केलं होतं. तर हे रामाचं पूजन तुकारामांच्याकडनं असे जवळजवळ 14 अभंग आहेत. आपण त्यातले एक 2-3 अभंग तरी घेणार आहोत. आता ते रामाचं म्हणून आमच्या ग्रामीण भागामध्ये रामराम म्हणतात. आता हे जय श्रीराम आहे हे अलीकडचं आहे. म्हणजे मी मुद्दाम घोषणा जय श्रीराम टाळतो, कारण ती आक्रमक रामाची घोषणा आहे. ती एका विशिष्ट हेतूनं प्रेरित अशी ती घोषणा आहे. ती माझी घोषणा नाही, ती आमच्या वारकऱ्यांची घोषणा नाही, ती आमच्या तुकारामांची घोषणा नाही. आमची घोषणा म्हणजे रामकृष्ण हरी आणि जय जय रामकृष्ण हरी आणि राम राम. पण राम आहे त्यामध्ये. आणि आमचा राम असा आहे, तो केवळ अयोध्यास्थित नाही आहे. आमचा वारकऱ्यांचा राम आहे, तो सगळीकडं नभासारिखे रूप त्या राघवाचे, असा आमचा आहे. आमचा हे कुठली तरी केंद्रीय पद्धत आणून इतरांवर लादणारा असा आमचा राम नाही. आमचा राम हा सगळ्यांच्या हृदयात असणार आहे. म्हणून आम्ही रामराम म्हणतो. आम्ही रामराम म्हणतो तेव्हा तो वैश्य असो, अस्पृश्य असो, स्पृश्य असो, त्याच्यातल्या रामाला मी वंदन करतो. आणि तो आमच्यातल्या रामाला वंदन करत असतो. आता हा असा राम आहे. ह्या रामाची पूजा अभंगातून तुकारामांनी कशी केली आहे बघा. आणि त्यामध्ये फार संदेश कसा आहे बघा. राम म्हणे ग्रासो ग्रासी, तोची जेविला उपवासी. हा तुकारामांचा फार अशी प्रसिद्ध ओळ आहे. आणि ह्यामध्ये केवढा संदेश आहे बघा. काय उपवासाचं महत्त्व तुमच्या मला नाही. उपवासाच्या नावाखाली तुम्ही साबुदाणे आणि रताळ खाणार आणि म्हणणार माझा उपवास आहे आणि माझा उपवास आहे, माझा उपवास आहे." मग तुमच्या अहंकाराचं पूजन करायला तुमचा उपवास तुम्ही वापरणार. असा उपवास म्हणत नाहीत. त्याच्यापेक्षा खा, तुम्ही भरपूर खा, तुमच्या पोटाला लागते तेवढं. पण ग्रासोग्रासी रामाचं नाव घ्या. ग्रासोग्रासी रामाचं नाव घेऊन तुम्ही जेवलात ना, तर तुम्हाला उपवासाचं पुण्य मिळेल. कारण उपवास या शब्दाचा अर्थच त्याच्याजवळ, देवाच्या जवळ जाऊन राहणे असाच आहे मुळात. उपवास म्हणजे, वास म्हणजे राहणे आहे. तर ते तिथं जाऊन राहणे, देवाच्या जवळ राहण्याला उपवास म्हणतात. न जेवणे आणि जेवायच्या नेहमीच्या जेवणाच्या ऐवजी रताळी खाणे हा काय उपवासाचा अर्थ नाही, असं तुकाराम आपल्याला समजावून सांगतात त्यामध्ये. राम म्हणे ग्रासोग्रासी, तोची जेवला उपवासी. धन्य धन्य ते शरीर. त्यामुळे शरीराचा विटाळ मानलेला नाही. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये संन्यास घेण्याला सुद्धा तशी परवानगी नाही. हे संन्यासाचा विधीच नाही आहे आमच्यामध्ये. काहीही नाही. हे मुलं बाळं लेकरं सगळा करायचं आहे, राम म्हणत करायचं आहे, नीती सांभाळून करायचे आहे, व्यसनं करायचे नाही आहेत, मांसाहार करायचा नाही आहे, दारू नाही, सगळं असा तो प्रापंचिकाचा धर्म आहे तो. हां, त्यामुळे समाजव्यवस्था टिकवणारा असा धर्म आहे. धन्य धन्य ते शरीर, तीर्थाव्रतांचे माहेर. तुम्ही फक्त रामनाम घ्यायला लागा, की तुमचं शरीर सुद्धा तीर्थाव्रतांचं माहेर, तीर्थ आणि व्रत तुमच्या शरीराकडे माहेर म्हणून बघतील, असा तुमचा महिमा वाढेल. असं रामनामाचं महत्व आहे. त्या रामनामामुळं तुम्ही सुद्धा पुण्यवान होऊन जाल, असे पवित्र होऊन जाल. धन्य धन्य ते शरीर, तीर्थाव्रतांचे माहेर. राम म्हणे करिता धंदा. तुम्ही धंदा करताना राम राम म्हणा आणि रामाच्या नावानं फक्त धंदा करा. राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी त्या सदा. काही नाही हो, धंद्यामध्ये काहीतरी स्ट्रेस आला, काय काहीही होणार नाही. म्हणले रामाचं नाव घेऊन धंदा करा, तुम्ही प्रामाणिकपणानंच तो कराल, तुम्हाला वैभव मिळेल. रामाची इच्छेनं सर्व काही तुमचं चांगलं होईल. राम करताना धंदा करा. राम म्हणत म्हणत शरीर चालवा. राम म्हणत म्हणत खा, की उपवास होईल. राम म्हणत म्हणत शरीर चालवा, तर ते तीर्थव्रतांचं माहेर होईल. अनेक व्रतांचं पुण्य तुमच्या शरीराला मिळेल. तुम्ही धंदा करा, तुमचा जो काही दिलेला व्यवसाय आहे तो व्यवसाय राम म्हणता म्हणता करा. तर सुख आणि समाधी, सुख तर मिळेलच, पण समाधीसुद्धा तुम्हाला बसल्या जागी प्राप्त होईल. असा रामनामाचा महिमा आहे. त्यासाठी व्यवहार सोडायचं कारण नाही. आणि हाच वारकरी संप्रदायाचा मोठा संदेश. राम म्हणे वाट चाली. तुम्ही राम म्हणत वाट चालावं. यज्ञ पाऊला पाऊली. काही यज्ञ काढू नका, त्यात बळी देऊ नका, त्यात तुपं टाकू नका, त्यात दर्भ टाकू नका, काही परवडणारे नाही. आणि ब्राह्मणाला मोठ्या दक्षिणा देत बसू नका, तुम्हाला यातलं काहीही परवडणार नाही. यज्ञाची यज्ञाची व्याख्याच त्यांनी सांगितलेली आहे. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. आणि मग अस्पृश्य समाजाला, असं परवाची गोष्ट आहे, उत्तर भारतामध्ये यादव समाजातल्या दोघांनी रामकथा सांगितली. म्हणून स्थानिक ब्राह्मणांनी त्यांचं मुंडन केलं आणि एका ब्राह्मण स्त्रीचं मूत्र त्यांना प्राशन करायला लावलं आणि त्यांच्यावर शिंपडलं. त्यामुळे रामकथेचा अधिकार हा ब्राह्मणेतरांना नाही. अशा युगामध्ये, आजच्या युगातली गोष्ट आहे. आणि त्यामुळं सगळा यादव समाज अशा मूर्ख
पुरोहितांच्या विरुद्ध एकवटला. आणि आता ब्राह्मणांना गावबंदी करून त्यांच्याकडनं धार्मिक काही करून घेऊ नका, अशा पद्धतीच्या सूचना यादव समाजाकडे जारी झालेल्या आहेत. ते सगळ्यांमध्येच टोकं गाठ्याचं आहे. पण असा मूर्खपणा ह्या 21व्या शतकात 2025 साली उत्तर प्रदेशातल्या इटावा नावाच्या खेड्यात होऊ शकतो. एका गरीब यादवांना रामकथा सांगितल्याबद्दल ब्राह्मणाचं मूत्र प्रश्न करायला लागतं आजच्या काळात. असा जर मूर्खपणा आज आम्ही करत असलो, तर त्या 300 400 आणि मध्ययुगामध्ये जेव्हा ब्राह्मणाचं राज्य होतं तेव्हा काय पद्धतीचा मूर्खपणा धर्माच्या नावाखाली आपण करत असू, याचा विचार करा. त्यामध्ये ते म्हणतात, त्यामुळे हे ब्राह्मणांचा यज्ञवेदनेचा अधिकारच नाही आपल्याला. कशाला पाहिजे तो अधिकार? राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. नकोच तो ब्राह्मणांचा यज्ञ आपल्याला. आपल्याला वैदिकांचा यज्ञ नको. आपण भागवत आहोत, आपण वैदिक नव्हत. आपण भक्ती देवाची करायची आणि आपल्याला तेच सगळे फायदे होणार. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. तुकारामांनी पुढे जाऊन एका ठिकाणी असंच म्हटलेलं आहे, चालता प्रदक्षिणा, निजता लोटांगणा. अशी परमेश्वरा माझी आता परिस्थिती झाली, सारख्या नामामुळे अशी झाली. हा खरा अधिकार आहे. राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे त्या अंगी. अहो, तुम्ही भोगात राहा, नाहीतर तुम्ही त्यागात राहा. तुमचं राम राम नामच असं आहे. आणि हे सगळं पुढं गोंदवलेकर महाराजांनी रामनामाचा महिमा प्रापंचिकांच्या समोर अगदी ह्या शब्दात सांगितला. आणि त्याची वेदांत अशी सांगड घातली. असं मराठीमध्ये फार मोठी माणसं झाली. त्यात अलीकडच्या काळात गोंदवलेकर महाराज हे अगदी वेदांत असं तुम्हाला सांगतात आणि रामनाम सोडत नाहीत. अशी जी कसरत आहे, तो चमत्कार आहे अक्षरशः. तो गोंदवलेकरांची 360 प्रवचन आहे, त्यामध्ये वेदांताची जोड ही सरळ सरळ रामनामाबरोबर कायम घातलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचा जो राम आहे तो अयोध्यास्थित राम नाहीच आहे मुळी. तो राम आहे तो ब्रह्माचंच दुसरं दुसरं नाव आहे. ब्रह्मतत्वालाच ते राम म्हणतात. आणि वेदांत सांगतात आणि भक्ती पण सांगतात. राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे त्या अंगे. तुम्हाला काहीही कर्माची बाधा होणार नाही. तुमचं जे काय नित्य कर्म आहे, जे काय कर्म आहे, दिलेलं कर्म आहे, विहित कर्म आहे, करत राहा. मात्र रामाचं नाव घेत राहा. आणि राम हा अंतरसाक्षी आहे हे समजून चला, की सगळा पालट होईल. असं मोठं एम्पॉवरिंग आहे. दुसऱ्या या पद्धतीनं भक्तांना तयार केलं आहे संतांनी, त्याला तोड नाही. ऐसा राम जपे नित्य, तुका म्हणे जीवनमुक्त. जीवनमुक्ताची व्याख्या काय केली आहे बघा. जीवनमुक्त ही फार मोठी कल्पना आमच्या मुक्तीच्या कल्पनेतली. कारण जीवनमुक्त झाला की काही करायला रिकामा, अशी अशी एक चावट कल्पना आहे भारतामध्ये. त्याचा विरोध केलेला आहे तुकारामाने. आणि त्यानंतर खरा जीवनमुक्त कोण? जो रामाचं नाव जपतो, राम अंतरसाक्षी आहे त्याला साक्षी ठेवतो, आणि जो आपली कर्म करत राहतो, तो खरा जीवनमुक्त. आपल्याकडे जीवनमुक्ताची उदाहरणं देतात. त्यात जनक आहेत, त्यात शुक आहेत. आता हे त्यांचा व्यवहार न सोडणारे. जनक तर राजाच होता. राजा असलेला जनक हा जीवनमुक्तीचा आमच्याकडचा आदर्श आहे. म्हणजे काय? विहित कर्म न सोडताच मुक्ती कशी मिळेल, हा ध्यास आहे. त्यात ते पूर्ण ज्ञान जे आहे ते आमच्या सामान्य माणसापर्यंत संतांच्या करवी कशा पद्धतीनं आलंय बघा. जीवनमुक्तीचं ज्ञान सुद्धा सामान्य माणसापर्यंत आलंय. आणि ते येताना त्याला कशाही पद्धतीचं उखडून काढलेलं नाही त्याच्या नित्य जीवनामधनं. त्याला चालता चालता रामनाम घे, तुझं भोगताना आणि त्यागताना रामनाम घे, खाताना रामनाम घे. तर ऐसा राम जपे नित्य, तुका म्हणे जीवनमुक्त. अशी अशी खात्री संतांनी दिली. आणि असा राम रुजवला सगळीकडे. आणि त्या रामाच्या नावावर कशाही पद्धतीचा तिरस्काराची भूमिका संतांनी घेतली नाही. राम हे प्रेमानं घ्यायचं नाव आहे, द्वेषानं घ्यायचं नावच नाही, असं संतांनी आम्हाला शिकवलं. एक त्या पद्धतीचाच एक आणखीन एक अभंग, अतिशय गाजलेली ओळ आहे. आणि इथे वेदांत येतो. राम म्हणता रामाची होईचे. नामामुळे परमेश्वराच्या जवळ आपण जातो नाही, आपणच देव होऊन जातो, अशी खात्री तुकारामाने दिली आणि सगळ्या संतांनी दिली. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोन पदवी घेईचे. तुम्ही तुम्ही स्वतःच राम होऊन जाल, या पद्धतीचं आश्वासन तुकारामाने दिले. तुमच्या रामनामाच्या जपामुळे तुम्हीच राम होऊन जाल. आणि ते कधी झालं ते तुम्हाला कळणारच नाही. मी राम झालो असं तुम्हाला वाटलं तर तो तुमचा अहंकार आहे. तुम्ही राम झाले तर तुम्हालाच कळणार नाही. पण अशा पद्धतीचा हा आशीर्वाद दिला आहे आणि आश्वासन दिले. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोन पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे. असं सुख त्या रामाच्या वचनामध्ये आहे. विश्वास हे अनुभव पाहे. हे यातला प्रत्येक शब्द तुम्हाला सांगतो अंगावर असा काठाळणार आहे. तर माझ्यासारख्याला काय सांगतं हे? ऐसे सुख वचनी आहे. वचनामध्ये, संतांच्या वचनामध्ये या सुखाची गॅरंटी दिलेली आहे. म्हणजे तुमच्या वाट्याला केव्हा येणार?
तुमच्याकडे विश्वास आणि श्रद्धा असेल तर हे तुमच्या वाट्याला येणार. तिथे तिथे माझ्यासारख्याला आव्हान असते की तुझी श्रद्धा असेल तर हा तुला अनुभव होईल. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. तू विश्वास ठेव आणि अनुभव घे. मी अनुभव आल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही असं काही होणार नाही. तुझ्या विश्वासाच्या अंती तुला अनुभव येईल. अनुभवाच्या अंती विश्वास निर्माण होणे ही आमची सायन्सची प्रक्रिया आहे. तर अध्यात्मामध्ये आधी विश्वास आणि मग अनुभव ही आध्यात्मिक प्रक्रिया आहे. त्यामुळे सायन्स शिकणाऱ्यांना अध्यात्म करायचं म्हटलं की त्याला हे उलटं प्रकरण जमत नाही आणि मग अनेक पद्धतीचे घोळ होतात. त्याला संतांचं वाचन सतत हा एकमेव उतार आहे. राम रसाची या चवी आन रस रुचती केवी. अहो, रामाचा एकदा रस तुम्हाला लागला, इतर कसलाही रस तुम्हाला मान्य होणार नाही. तुमचं सगळं इंद्रियांच्या सगळ्या वासना विझून जातील. असा हा रामनामाचा रस आहे. तर रामनामाची रस तुम्ही लावून घ्या. रामरसाची या चवी आन रस रुचती केवी. दुसरे कुठलेच रस तुम्हाला आता कडू वाटायला सुरुवात होईल एकदा तुम्हाला रामरसाची गोडी लागायचा अवकाश. तुका म्हणे चाखोनी सांगे. मी हा चाखलेला रस आहे तुम्हाला सांगतो. मी कुठेतरी वाचून तुम्हाला सांगत नाही आहे. तुका म्हणे इथे संतांचं मोठेपण फार आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. आणखीन काय सांगायचं? हा अनुभव माझा अंगचा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही रामनाम घ्यायला लागा. अशा ह्या रामाच्या अभंगावर आपण आज थांबू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.